नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. सध्या आपण चॅनेलवर ऐकतोय जी.ए. कुलकर्णींचा निळा सावळा हा कथासंग्रह. या कथासंग्रहातील आजची आपली कथा आहे सूड. कथा सुरू करण्यापूर्वी आपण मेंबर्स ओनलीवर द.मा. मिरासदारांचा लेखांचा संग्रह अंगत पंगत हा सध्या वाचतोय. त्याच्यामध्ये अनेक विषयांवरचे बरेचसे किस्से आहेत. काही गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात, त्यांचे अनुभव ऐकायला मिळतात. हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. वळूयात आपल्या आजच्या कथेकडे. मित्रांनो, काही माणसांकडे आपण माणूस म्हणून पाहायचं विसरून जातो आणि जेव्हा आपल्याला ते उमगतं की आपली चूक होती तेव्हा खूप उशीर झालेला असतो. हीच भावना आपल्याला आजच्या कथेतून जाणवणार आहे. ऐकूयात आपली आजची कथा सूड. अगदी मोटार स्टँड जवळच बकाल घाणेरड्या वस्तीत ती शाळा होती. शाळेवर एकंदरीनं मुरदूस झालेल्या पोरांची कळा होती. बहुतेक सारे मास्तर म्हातारून सुरुकुतलेले, गुडघ्यापर्यंत धोतर, वर मळकट काळ्या टोप्या. सुट्टीच्या तासाला एकत्र आले की ते टोप्या काढून गुडघ्यावर ठेवीत आणि डोक्याला पडलेल्या टोप्यांच्या कचावरून मधून मधून हात फिरवीत. सारा वेळ मातीच्या ढिगावर गांडुळे वळवळावीत, त्याप्रमाणे त्यांच्या बोभाट जिभा सारख्या चालू असत. टीचर्स रूम मध्ये प्रथम मला समजलं की 2 महिन्यांसाठी शाळेत एक बाई येणार आहे. चांगली सेकंड क्लास MA, वय 24. आमच्यापैकी कोणीच MA नव्हतं, पण त्यापेक्षा बाई येणार म्हणतात सगळ्यांना एकदम उत्सुकता वाटू लागली. आता मात्र शाळेला रंग येणार असं ड्रॉइंग मास्तर साठ्यांनी म्हणून सुद्धा दाखवलं. पण ती ज्या दिवशी शाळेत आली त्यावेळी आमची तोंडे अगदी खापऱ्यासारखी झाली. तिने लाल जॉर्जेट पातळ नेसले होते. तिच्या हातावर चमक्या चमक्याची पर्स हिंदकळत होती हे खरं, पण तिच्याकडे पाहिलं म्हणजे एखाद्या वाळलेल्या रानशेणीकडे पाहिल्यासारखं वाटे. त्यातून ती चष्मा लावीत असे. रेडकाच्या पायासारखे काळसर हाडकट दात. हल्लीच्या काही मुलींप्रमाणे हातावर काकणांचा आवाज किंवा आकर्षक रेशमी रेखा काहीच नाही. खोलीत आल्यावर तिने हसून सगळ्यांना नमस्कार केला व ती एका खुर्चीवर बसली आणि पायावर पाय टाकून एक पाऊल हलवू लागली. काळे जुने पॉलिश न केलेले सँडल्स, आत बुरसलेल्या केळफुलासारखे पाय, शाळेविषयी दिलेल्या अगदी साध्या माहितीलाही डोळे मोठे करून होय का असे ती सारखी म्हणत होती. काही वेळा किंचित मागे रेदून कौतुकाने हसे. तिच्यापाशी सुंदर स्त्रीला अतिशय शोभून दिसणाऱ्या हालचाली होत्या, पण तिने त्या करताच उबग वाटून पाहणाऱ्याचे मन नासत असे. एखाद्या झुरळाने लाडीकपणा करावा असे तिचे वागणे वाटले. पहिल्याच दिवशी आमची उत्सुकता अगदी धपकन खाली आदळून फुटली. नंतर वर्ग सुरू झाले. तिच्या वर्गात सतत गोंधळ चालू असे. टेबलापाशी उभी राहून हातवारे करीत ती अगदी जीव तोडून बोलत असे. मोठ्याने बोलताना तिच्या वाळक्या गळ्यावर डाव्या बाजूची शीर सुतळीसारखी टचटचीत होत असे. तिच्याकडे कोणाचेच लक्ष नसे. वर्गातील मुली एकमेकींच्या कानात कुजबुजून फिदी फिदी हसत आणि तिची वेडी वाकडी चित्रे काढीत. पोरे कंटाळून सारख्या जांभया देत. मॅट्रिक मधल्या विद्यार्थ्यांसमोर तर तिला धड बोलताच येत नसे. 6वीच्या वर्गाला भूगोल शिकविण्यासाठी ती नकाशा रंगीबेरंगी खडू घेऊन चालली की जुने मास्तर कवड्या खुळखुळून फाटके हसणे टाकत. आमच्यापैकी अनेकांना शाळेत इंग्लंडचा नकाशा आहे हे सुद्धा माहित नव्हतं. एकदा 9वीचा मराठी तास आटोपून ती परत आली. तिने पुस्तक कपाटावर आदळले आणि कपाटाच्या आड खाली मान घालून ती रडू लागली. खोलीत असलेल्या इतर 2-3 मास्तरांचे बोलणे एकदम तटकन तुटले, पण आवाज तिचा आहे हे पाहून एकाने हसून डोळे मिचकावले व त्यांचे शब्द पुन्हा खोलीत मडक्यातील खड्याप्रमाणे तडतडू लागले. मलाही फार संकोच वाटला, पण तिला तसं रडताना मला पाहावलं नाही. मी तिला काय झालं म्हणून विचारलं. ती 9वीची मुलं हो, ती म्हणाली. मी कविता म्हणून दाखवीत असता सारखी खिदळत होती पहा.
स्वतःचं मला काही नाही वाटत, पण तांबे यांच्या मधुघट कवितेसारखी कविता, त्या कवितेचे शब्द जरी आठवले तरी मला काही सुचत नाही. आणि ती पोरं सारखी हसतात बघा. पण ती कविता खरोखरच अत्यंत सुंदर म्हणत असे. शुभ्र संगमरवरी फरशीमध्ये नाजूक फाटे फाटे असलेली रक्तरेषा उजळत असावी, त्याप्रमाणे तिचा आवाज होता. रेशमी गतीने स्वर शब्द दाबीत हलकाच निळ्या कबुतराप्रमाणे वर चढू लागला की मनात आर्त आठवणींचे भिंग लकलकू लागे. काही वेळा एखाद दुसरा विशेष मृदू पिसासारखा शब्द तसाच तरळत ठेवून ती त्याला कुरवाळीत असे. पण हे सारे होत असता तिच्या चेहऱ्याकडे मात्र पाहवत नसे. वाळूत फेकलेल्या सुपली माशाप्रमाणे तो सारखा झटक्याने तडफडत असे. वर्ष संपून उन्हाळ्याची सुट्टी आली. शेवटचा दिवस होता. टीचर्स रूम मधील वातावरण आज फुलत्या लाह्यांचे होते. आमच्यापैकी कोणी कधी बाहेर जातच नसे, पण नेहमीप्रमाणे काय या सुट्टीत कुठं जाणार असले वांझोटे प्रश्न आम्ही एकमेकाला विचारित होतो. आज शेवटचा दिवस म्हणून चहा ही विशेष अस्तराचा होता. ती कोपऱ्यात खुर्चीवर बसली होती. मोठ्या डोळ्यांनी ती आमचा शब्दन शब्द टिपून घेत होती. आमच्यातील हसण्याचे काही वेळा तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब दिसे, पण तिला आम्ही कोणी काही विचारलं नाही. आम्ही कप उचलून चहा घेण्यास सुरुवात केली. गड्याने उरलेला शेवटचा कप तिला नेऊन दिला. तिला नोटीस मिळाली होती हे आम्हाला माहित होतं, पण आम्ही त्याविषयी चक्कार शब्द काढला नाही. आमच्या बोलण्याच्या तबकडीवर ती एखाद्या माशीप्रमाणे शांत बसली होती. सुट्टीमधील आमचे पत्ते एका वहीत लिहून घेण्याची आमच्या शाळेत पद्धत होती. आम्ही साऱ्यांनी आमचे पत्ते दिले. गड्याने चुकून ती वही तिच्याकडे दिली तेव्हा तिने फक्त मान हलविली. इतक्यात 5 ओले पिळे पडावे त्याप्रमाणे 5चे ठोके पडले. इतका वेळ उबवलेले वातावरण विरले आणि आमची मने उगाचच पोकळ झाली. मनावर कसली तरी छाया पडल्यासारखे वाटले. आम्ही निमूटपणे पुस्तके वह्या उचलल्या, कपाटांना कुलपे लावली आणि बाहेर पडलो. सिगरेटचे थोटूक टाकण्यासाठी मी खिडकीपाशी थांबलो. ती आता रस्त्यापर्यंत गेली होती. लाल भडक जॉर्जेट, हातात पर्स, पाठीमागे आठवणीचा दृष्टिक्षेप नाही. पायात आमच्या निरोपाचे शब्द रिंगाळत नाहीत. ती शाळेच्या गेटपाशी थबकली. समोरून लालसर धुळीच्या पदराची मोटर येत होती. मोटर निघून गेल्यानंतर रस्ता ओलांडून ती पलीकडे गेली आणि आकारहीन चेहरे असलेल्या माणसांच्या बुडबुड्यात दिसेनाशी झाली. ती आता कोठे आहे कोणास ठाऊक. ती कुठली, तिला नातेवाईक कोण आहेत याची औपचारिक चौकशी देखील आम्ही कधी केली नव्हती. आम्ही तिची खूप निर्दय चेष्टा केली, पण तिने मात्र काही न बोलता न करता माझ्यावर सूड उगवला. आता काही वेळा मला तिची आठवण होते. मनावर तीक्ष्ण रेघोट्या उठतात आणि सारखी हुरहुर वाटते. कपाटाआड रडणारा तिचा चष्मा, गेटपाशी थांबलेली तिची असहाय्य कुरूप आकृती, नव्या पालवीप्रमाणे वाटणारा तिचा आवाज, सारे काही उगाचच आठवते. आठवणीचे हे काटे रुततात. तिच्यावरही प्रेम करणारे कुणीतरी असणारच. त्यांना जर समजले की आम्ही तिला कसे वागवले तर त्यांना काय वाटेल. आणि हा विचार मनात आला की शर्मेने माझे मन विकल होते आणि किड्याप्रमाणे अंग वळवून गोल निश्चित पडते. छंद, मे-जून 1955. ही होती आपली आजची कथा, सूड. मी जेव्हा कथेचं शीर्षक वाचलं किंवा तुम्ही सुद्धा ऐकलं असेल तेव्हा साहजिकच आपल्याला असं वाटतं की बदला घेतलाय आणि काहीतरी घडलंय आणि काहीतरी झालंय, असं काहीतरी असेल. बऱ्याचदा सूड या शब्दाविषयी याच भावना जोडलेल्या असतात. पण मित्रांनो, मला असं वाटतं की काही न बोलता, शांत राहता, परिस्थिती मान्य करून जो सूड उगवला जातो त्याहून स्ट्रॉंग सूड कोणताच नसू शकतो. तुम्ही मला कसंही वागवलं तरी मी तुम्हाला काहीही उत्तर देणार नाही.
यापेक्षा मोठा सूड काय असणार? आणि तोच सूड आपल्या या कथेतून आज मांडलाय. एखादी बाई सुंदर आहे का? ती आपल्या सौंदर्याच्या व्याख्येत बसतीये का? हे या लोकांनी पाहिलं. पण त्यामध्ये ती किती सुंदर वाचायची, ती किती मनापासून मुलांसाठी काहीतरी करू पाहत होती, हे मात्र आपण सगळे विसरलो. कारण बऱ्याचदा बाह्य सौंदर्यावरच आपण माणसाची ओळख ठरवतो. ही कथा वाचून मला सुद्धा असं वाटलं की आपणही कधी कुणाशी असं वागलो असू का? आमच्या शाळेत एक मुलगी होती, बरेच लोक तिच्याशी बोलायचे नाहीत. कारण ती थोडीशी विचित्र किंवा घाणेरडी राहणारी होती. तेव्हा लहान होतो. पण आज जेव्हा मोठी झाली तेव्हा असं वाटतं की कदाचित आपण तेव्हा तिच्याशी चांगलं वागायला हवं होतं. तिच्या मनात आज ते दिवस आठवून तिला किती घाण वाटत असेल, हे मी इमॅजिन पण नाही करू शकत. हे तू ऐकत असशील तर आय एम रिअली सॉरी, आणि मला माहितीये तू कोण आहेस आणि तुला माहितीये तू कोण आहेस ते. तुम्हाला असं काही वाटत असेल तर नक्कीच, आणि शक्य असेल तर त्या माणसांना आपण सॉरी म्हणूच शकतो. तुम्हाला हे वाचन कसं वाटलं? ही कथा कशी वाटली? हे तुम्ही कमेंट करून नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या. हाईप दिल्याने हा व्हिडिओ जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्या सबस्क्रायबर्समध्ये वाढ होईल नक्कीच. आणि चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर ते सुद्धा घेऊ शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.